तर भंडाऱ्यातल्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याचं पाहायला मिळते। पवनी, लाखांदूर, लाखणी तालुक्याला याचा फटका बसला। अनेकांच्या घरांवरील छतं उडालेली आहेत। अन्नधान्य देखील भिजल्याचे यावेळेला पाहायला मिळाले। भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि त्या दरम्यान अनेक ठिकाणी जे आहे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण सध्या जो घर बघत आहोत हा घर आहे भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील केसरवाडा पवार येथील आणि बघू शकतो आपण घरावरील जे छत आहे ते अक्षरशः उडून गेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जे फाटे आहेत, लाकडं आहेत घरात वापरण्यात आलेली ते पूर्ण अक्षरशः पडलेली इथं आपल्याला दिसून येत आहेत। आणि जे घराचे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एका बाजूला आपण बघू शकतो इथं ते धान सुकायला ठेवलेले दिसून येत आहे। हे धान सुद्धा अक्षरशः त्या पावसामुळे भिजून गेलेले आहे, ओले चिंब झालेले आहे। दादा काय सांगाल, कशा प्रकारचे तुमचं नुकसान झालेलं आहे घरचं? काल अचानक 4-4:30च्या दरम्यान पाऊस आणि चक्रीवादळ सुरू झाला आणि आम्ही त्या राहत्या घरामध्येच राहत असून अचानक हवेची तीव्रता एवढी जोरदार होती की त्या हवेच्या तीव्रतेमुळे अख्खा छत उडून गेला आणि आम्ही, माझे आई-वडील आणि माझी मुलं, 7 महिन्याची मुलगी घेऊन आम्ही तिथे होतो आणि अगदी थोडक्यात आपली जीवितहानी बचावली। परंतु आमचे जे अन्नधान्य होते, धान फसलीचे झालेले होते ते सुद्धा ओले झाले, कवेली उडून गेल्या, छत उडून गेला। आता ह्या झालेल्या नुकसानीला नुकसान भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।